त्याच्या खांद्यावरची जबाबदारी ती मात्र जबाबदारी तो पार पाडेल. पण त्याची सुद्धा विकेट मिळवल्यानंतर एक नवीन उर्मी निर्माण झाली आहे पीटीसी स्टार संघाच्या गोलंदाजांमध्ये. चौथं षटक घेऊन गोलंदाज सज्ज हेमंत हरड. स्लोअर वन चेंडू तर क्रॉस बॅटेड शॉट घेण्याचा प्रयत्न प्रीतेचा थोडासा फसला आहे. टायमिंग होत नाही आहे आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज कंप्लीट करतोय. पंच सिग्नल करतायत. इट इज लेग बाईज. हेमंत हरड कॉपी बुक स्टाईल गोलंदाज. पहिलं सीझन TDPLचा गाजवल्या खेळाडूने विथ द बॅट आणि विथ द बॉल. अनएक्सपेक्टेड क्रिकेट म्हणजे ज्या खेळाडूकडून आतापर्यंत आम्ही गोलंदाजी बघितली होती तो फलंदाजीच्या माध्यमातून समोरच्या संघावर तुटून पडला होता. ही TDPL सीझन 1ची ओळख आहे. स्कोर मूज ऑन 15. चौथं षटक मार्गस्थ असताना शॉट ऑफ गुड लेंथ आहे. बाउन्स पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. बॉल अँड कॉट. धक्का लागलाय 6वा. तो शशिकांत मेगाट स्पोर्ट्स वाघबीड या संघाला. की ज्याच्याकडे टेम्परामेंट आहे ना तोच मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. तुला माहितीच असेल कालचा दिवस आपण बघितला मॅग्निफिसंट नवी मुंबई सारखा एक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये अवघ्या 18 धावसंख्येवर ऑलडाऊन झाला होता. आणि तशी काही परिस्थिती आता मात्र तुला पाहायला मिळते की शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीड या संघाकडे सुद्धा तशीच परिस्थिती आहे. तर चक्क तुम्ही पाहताय 6 गडी बाद झालेत आणि धावसंख्या अत्यंत माफक आहे ती 15 धावा धावफलकावर. कालचा निश्चांक होता 18. बघायचं आज काहीतरी याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते का की मात्र ही धावसंख्या मात्र मागे टाकत असणार की चांगली धावसंख्या असण्याचा प्रयत्न हे फलंदाज करतायत का. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज जितू शेळके. गुड लेंथ आहे. अप्पर कट चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. मुन्ना चिटची चेंडूवर येतोय पण प्रयत्न चांगला होता. उबेद आहे तिथे आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने इथे 3 धावा कंप्लीट करतात. गुड डिसिजन अँड गुड शॉट फ्रॉम जितू शेळके. मुन्ना म्हणजेच उबेद खान त्याचं पेटनेम आहे मुन्ना आणि तो मात्र तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवते. भाईंदर मीरा भाईंदरचा हा खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत वेगाने 3 धावा कारण धावांची गरज आहे. मस्ट निडेड रन्स फॉर शशिकांत मेगाट स्पोर्ट्स वाघबीड या संघाला. धावसंख्या आता मात्र पुढे सरकली धावफलकावर. ज्या धावसंख्येचा उल्लेख आम्ही मगाशी केला मॅग्निफिसंट नवी मुंबई 18 याच धावसंख्येवर काल ऑलडाऊन झाला होता आणि त्या धावसंख्येनंतर कसा वसा पोहोचला आता मात्र शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीड हा संघ. सुरूच्या टप्पा पहिलं षटक 4 विकेट्स कोण विसरू शकेल. जबरदस्त स्पेल विजय पावलेचा. स्ट्रायकिंग एंडला प्रितेश. इथे मात्र थोडासा ओव्हरपिच ऑप्टमच्या थोडासा बाहेरून चेंडू मात्र थोडासा टर्न होतोय. मिडल स्टिकवरून थोडासा टर्न होतोय आणि लेग स्टिकच्या बाहेर निघून जातोय. वाईट बॉल. प्रसाद सहस्त्रबुद्धे पंचांच्या भूमिकेत आणि निरंजन सावंत. आज वेगळं कॉम्बिनेशन आहे. काल आपण निरंजन सावंत रमेश मात्रे यांचं कॉम्बिनेशन बघितलं. शशांक पाटील प्रसाद सहस्त्रबुद्धेचं कॉम्बिनेशन बघितलं. पण आज दिवस दुसरा आहे. कॉम्बिनेशन चेंज झालं आहे. प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि निरंजन सावंत आणि एका बाजूने रमेश मात्रे आणि शशांक पाटील. स्कोर मूज ऑन 19. लॉस ऑफ 6 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस बाय हेमंत हरड. स्लोअर वन चेंडू ऑन साईडला प्लेसमेंट चांगलं आहे. स्वीप केलंय पण क्षेत्ररक्षक हाईट डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती एकच धाव. मगाचं जे कॉम्बिनेशन जे होतं प्रितेश पाटील आणि त्याच्यासोबत जबरदस्त बॅटिंग गंगाधर इंगोले यांच्यामध्ये खूप चांगलं एक रूम झाला होता. 5 धावेवर आपण 4 गडी बघितले आणि त्यानंतर 10 धाव्यांची पार्टनरशिप जी बघितली ती खूप इम्पॉर्टंट होती आणि चांगली पार्टनरशिप रंगत होती आणि तो मात्र अडसर दूर केला मागच्या षटकामध्ये. हेमंत हरडलाच ते यश मिळालं या षटकात. पुढचा चेंडू जितूसाठी. थोडासा ओव्हरपिच बॉटमॅनचा खूप चांगला वापर व्ही शेपमध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवर येतोय. चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. गॅप तुम्हाला शोधायचे आहेत. काल आपण तोच उल्लेख करत होतो विघ्नेश की सिंगल डबलला प्राधान्य दिलं कारण पहिल्या सामन्यामध्ये वेगळं चित्र होतं. सामन्याला अनुरूप किंवा परिस्थिती अनुरूप फलंदाजी आपण पाहिली. खास करून अमोल पाटीलची फलंदाजी जी आपण बहरलेली पाहायला मिळाली आणि ऋषी बोयरचं कॉर्डिनेशन जे जवळजवळ 30 धावांचं पार्टनरशिप 5व्या विकेट त्यांनी मात्र त्यांनी इथे केली होती. ओव्हर द विकेट. गुड लेंथ आहे. मागे जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे लॉंगलीला येऊन चेंडू ते कव्हर करतात तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न पण जितू शेळकेला नकार दिला तो प्रितेशने. गुड डिसिजन.
कारण सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला आता मात्र खेळावं लागेल, डाव सावरून खेळावं लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अल्पेश गायकवाड मला सूचना करतोय की अंकित जर ते एकूण 23 धावा धावफलकावर, हे षटक थोडंसं चांगलं म्हणावं लागेल, कारण चांगल्या धावसंख्या आल्यात या षटकामध्ये. चांगली बॅटिंग होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दोन्ही फलंदाज, आता मला माहिती पडलंय की जवळजवळ अर्धा डझन फलंदाज बाद झालेत आणि अशा मुवमेंटला डाव सावरणं आणि पार्टनरशिप बिल्टअप करणं व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तशी फटकेबाजी किंवा तसा डाव इथे मात्र खेळला जातोय तो प्रितेश आणि त्याच्यासोबत जितूकडून. चांगली रणनीती आहे आणि आज जर पाहिलं तर प्रसाद सर ह्या दोन्ही फलंदाजामध्ये कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. सिंगल डबल आणि गॅप शॉट सिलेक्शन केला आहे. एक वेगळी रणनीती, कारण की टीम अडचणीत आहे आणि बरेच जे प्रमुख फलंदाज आहेत ते मात्र तंबूच्या आश्रयाला परतला आहे. अखेरच्या षटकामध्ये काहीतरी आक्रमण करायचं असा काहीतरी गेम प्लॅन घेऊन ते दोघं मैदानात उतरलेत आणि प्रितेश जोशी याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे की अखेरच्या षटकात मोठी धावसंख्या उभारण्याची, तर ते देखील करेल. पण सध्याच्या 23 धावा 23 धावा धावफलकावर लागलेत आणि 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. त्या 12 चेंडूमध्ये जर 25-30 धावा आल्या तर नक्कीच धावफलक 50 गाठेल. हो, डेफिनेटली एक फायटिंग टोटल उभा करू शकतो शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाटबीळ हा संघ, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले चांगले गोलंदाज आहेत जे मात्र समोरच्या संघावर दडपण आणू शकतात. किरण ऑन द टोस अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता. वीरेंद्र सेहवाग स्टाईल, जागेवर बाउन्स व्हावं लागलं, ऑन द टोस उभं राहावं लागलं आणि चेंडू थोडंसं उंची गाठतोय आणि मागे निघून जातोय. 1 फॉर द ओव्हर कॉल दिलाय निरंजन सावंत ते किरण पाटीलला. धावसंख्या 23. एक गोल्डन विकेट, त्याच्या करिअरमधली सगळ्यात महत्त्वाची आणि स्वप्नवत विकेट त्यांनी मात्र घेतली आहे कृष्णा सातपुतेची. आणि तो गोलंदाज पहिल्या षटकात तो समोरच्या एंडने होता, आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी करतोय. 5वं षटक किरण पाटीलचं आमच्यापासून थोडंसं दूर जातोय. राऊंड विकेट आहे. लास्ट मोमेंटला लेट कटचा फटका गलीमधून एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येत आहेत. चेंडू तिथे कव्हर करणार का प्रश्न इथे मात्र उभा राहिला होता, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. संघर्ष मात्र पाहायला मिळतोय आणि संघर्षाचा हा चौकार. राजमंडप डेकोरेटर्स प्रतिनिधी प्लीज संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी, गौरव सावंत यांच्याशी. चौकाराने धावसंख्या थोडीशी फुकते आणि पुढे सरकते. 27 आहे धावसंख्या. थँक्यू अल्पेश. जितू शेळके एक नवीन चैतन्य आणले मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर. हा चेंडू मात्र ब्युटिफुल डिलिव्हरी. ओव्हरपिच होता, वेगवान होता आणि इन स्विंग होता, हलकासा आतमध्ये येतोय आणि फलंदाजाचा प्रयत्न इथे पूर्णपणे फसतोय जितू शेळकेचा. जितू शेळकेला हा कव्हर्समध्ये खेळायचा होता फटका. त्याने बॅटचा जो शेप ओपन केला, व्ही शेपमध्ये त्याला खेळायचं होतं. एलिव्हेशन चांगलं, बॅकअप तुम्ही पाहतात मागे बॅट खूप चांगली नेली होती, पण समोर खेळायचा प्रयत्न तुम्ही आता मिस होतोय हा फटका. फुलटॉस आहे. बॅक टू द बॉलर. ऑन साईडला प्लेसमेंट केलंय विजय पावले चेंडूवर आणि एकाच जावेवर समाधान. बॅकलिप चांगली घेतली होती मागच्या फटक्यामध्ये, हेचा उल्लेख करायचा होता, पण टायमिंग झालं नाही आणि खूप वेगाने किरणचा हा चेंडू खूप वेगाने मागे निघून गेला. तोपर्यंत एकदा मिळते पुढच्या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकते ती 28 धावा. कालचा निच्चांक 18 धावेचा, कालचा उच्चांक 73 धावेचा. शेवटच्या सामन्यामध्ये फक्त एकही गडी न गमावता ही धावसंख्या रचली होती. बालाजी ग्लोबस या संघाने ऑनसाईडला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर वेगाने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा चौकार. टीम कॉम्बिनेशन अजूनही आम्ही ती मीटिंग केलेली नाही आहे, पण मी डेफिनेटली सांगेन की पुढच्या सामन्यात ती त्या टीम मीटिंगचा इम्प्लिमेंट आपल्याला पाहायला मिळेल किंवा त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल तो पुढच्या सामन्यामध्ये. धावसंख्या 32 धावा, सागडी बाद. तुम्ही पाहताय तर ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न.
टायमिंग होत नाहीये. 32 धावेवर धावसंख्या तुम्ही अजून पाहता स्थिरावलेली आहे. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकाखेर आपण पाहिलं हेमंत हरटचं 1 षटक आपण पाहिलं या अगोदर. आता आपण किरण पाटीलचं म्हणजे 2 स्पेलमध्ये त्याने 2 गोलंदाजी केली आहे. 2 षटकांमध्ये एकही निर्धाव नाही. किरण पाटीलचं जर ॲनालिसिस आपण बघितलं तर 11 धावा आणि 1 गडी बाद केलाय. त्याचबरोबर आपण 2 षटकांचा स्पेल बघितला तो गोलंदाज विजय पावलेचा 2 षटक एकही निर्धाव नाही, 12 धावा आणि तब्बल 4 गडी बाद अशी गोलंदाजी राहिली आहे. आणि त्यामुळे मुवमेंटला त्याच क्षणाला आपल्याला पाहायला मिळते की संघ थोडासा अडचणीत आहे. जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि 5 षटकाखेर धावसंख्या अत्यंत माफक आहे ती अवघी 32 धावा. विघ्नेश यस 32 धावा अडचणीत आहे टीम. नक्कीच या मॅचमध्ये जर पाहिले तर अखेरच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल, कारण प्रीतीश जोशी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जितू शेळके या दोन्ही फलंदाजांनी टाव सावरलाय मी म्हणेन. पण आता जी कंडिशन आहे प्रसाद सर जर म्हणाले 6 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. या षटकात जर 20 धावा आल्या तर नक्की 50+ होईल आणि 50+ होईल तर नक्कीच फायटिंग स्कोर होईल या मैदानामध्ये. प्रसाद सर आरफ शेख येत आहेत, बदलापूरचे हे खेळाडू आहेत आणि गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचे षटक आणि ती हाणामारी आता मात्र प्रितेश आणि जितू शेळकेला करावीच लागेल. जितू शेळकेने आतापर्यंत एक सेन्सिबल क्रिकेट, एक तंत्रशुद्ध फलंदाजी दाखवली आहे. चला वेळ घेऊ नका आरफ, सामना सुरू करा. तुमच्याकडे वेळ असतो तो 30 मिनिटांचा. बघा 11:20 पहिला चेंडू पडलाय आणि मला सांगतील अल्पेश आतापर्यंतची वेळ झाली आहे ऑलमोस्ट 32 मिनिटं झालेली आहेत. स्लोअर वन चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर नाही, त्या चेंडू ते कव्हर करण्यात का प्रश्न होता, पण पहिल्याच चेंडूवर धमाकेदार सुरुवात, चौकार. बॅट्समन पूर्णपणे बिथरले, कोलमडले, कोसळले, पण नंतर मात्र मिडल ऑर्डरमध्ये जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळतोय आणि यासाठी कौतुक करतोय ते जितू शेळके आणि खास करून टेम्परामेंट क्रिकेटर नॉस्टा गिगेंडला प्रितेश जोशीचं. धावसंख्या पुढे सरकली आहे. ओ ब्लॉक होलचा चेंडू होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर, स्ट्राईक रोटेट होते ते प्रितेशकडे. पंच सिग्नल करतात 22. संघाच्या खात्यामध्ये धाव ॲड होईल. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. निर्णायक षटक म्हणजे आतमध्ये मार्गस्थ आहे. एकूण 4 संघ प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ परफॉर्म करत आहेत. ही खूप चांगली संकल्पना आहे, जेणेकरून कुठल्या प्रकारची गर्दी होणार नाही, कुठल्या प्रकारचे समर्थक इथे मात्र मोठ्या संख्येने उपस्थित राहणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही आहे या गोष्टीची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. ऑफिशियल ग्रुप आणि टीम GTC 37 लॉस ऑफ टोटल 6 विकेट. आरफ शेख स्लोअर वन चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय, पेटर्न स्ट्रोक ऑफ प्रितेश जोशी अँड वॉट एक्झिक्युशन, पॅरल स्ट्रोक आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंच बघायचं काय सिग्नल करतायत या चेंडूवर, चौकार. च्या बॅटमध्ये होतं ते त्याने एक्झिक्यूट करून दाखवलं आणि बघायचं आहे पुढचे काही चेंडू. आता मात्र लक्ष असेल ते प्रितेश आणि त्याचबरोबर जितूवर किती धावसंख्या ते नोंदवत आहेत. मगाशी आपण ज्याप्रमाणे प्रेडिक्शन केलं विघ्नेश की 50+ जाण्याचा ते प्रयत्न करतील. बघायचं आहे तो प्रयत्न इथे मात्र त्यांचा यशस्वी होतोय का आणि तरच ते एक फायटिंग टोटल उभी करू शकतात. ते म्हणजेच PTC स्टार पडघा या संघासमोर. चांगली बॅटिंग, टेम्परामेंट इनिंग, क्रिकेट विथ द ब्रेन फ्रॉम प्रितेश जोशी जे आपण आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. फुलटॉस आहे, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ड्राईव्ह केला, मिडाफोन चेंडू मागे जातोय, प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, चेंडू ते कव्हर केला तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल, कॉम्बिनेशन होत नाहीये, डायरेक्ट हिट केलाय, पंचांकडे अपील केलं जात आहे धावची साठी, पण निरंजन सावंत यांच्यावर कुठल्या प्रकारचा त्यावर दबाव नाहीये. सहज ही तिसरी धाव इथे पूर्ण झाली आहे आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 4 44 या धावसंख्येवर. तिसऱ्या पंचांची किंवा तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केलाय की फलंदाज इथे मात्र बाद आहे की नाही या गोष्टी मात्र तपासल्या जातील. खिडकाळीचे शुभम पवार यांचं इथे आगमन होते, मनपूर्वक स्वागत. काल सुद्धा शुभमची वर्णी होती व्यासपीठावर, कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक खूप चांगली क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर ते घेऊन येत आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि ऑल द बेस्ट. 4 डिसेंबर 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, येस
सिग्नल बघायचं तिकडून काय होतोय तिसऱ्या पंचांचा. यस, आउट. फलंदाज बाद आहे. जय पवार यांनी मात्र सिग्नल दिलाय, तिसऱ्या पंचांनी सिग्नल दिलाय की फलंदाज मात्र तिसरी धाव घेत असताना जितू शेळके धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. तर 44 नाही तर 43 धावसंख्या, कारण एक धाव इथे आम्ही कमी करत आहोत, कारण 3 धावा तर पूर्ण झाल्या होत्या. पण पंचांनी मात्र ज्याप्रमाणे समोरच्या संघाने अपील केलं, रिव्ह्यू मागितला आणि ताबडतोब रिव्ह्यू जो आला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, तिथे मात्र आमची कमिटी सज्ज आहे. खास करून जय पवार आहे, सुभाष पाटील, मुन्ना पठाण खूप मोठी जबाबदारी पार पाडत असताना आज एक कमिटी मेंबर आहेत. त्यामुळे कुठल्याही पंचांच्या भूमिकेत ते नाही आहेत, कमिटी मेंबर्सच्या आणि आयोजकांच्या भूमिकेत, आणि ती जबाबदारी मात्र ते योग्य रीतीने पार पाडत आहेत. आणि त्यांच्याकडून सिग्नल आले की फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. न्यू बॅट्समन इन at number 9 from मुंब्रा, जावेद कुरेशी. हो, चांगलं प्लेसमेंट, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, मिडलिंग करत असताना ऑनसाईडला प्लेस केलाय आणि प्रितेशला स्ट्राईक रोटेट केले. धावसंख्या 44, 44 ऑन द बोर्ड. अजून काही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक चेंडू या षटकातला, लास्ट डिलिव्हरी ऑफ द इनिंग, आणि संघ अपेक्षा करतो की मोठा फटका यायलाच पाहिजे प्रितेशच्या बॅटमधून. आरवाचा पुढचा चेंडू. ओ, चेंडू उंच तर गेलाय, बघायचंय चेंडू कुठे जाणार. और यहाँ पे जरूर कहूंगा, आओ देखा ना ताव और बता दिया 8 डाल का भाव. 6 रन. बल 50 या आकड्यावर. जी प्रिडिक्शन केलं होतं प्रसाद सर की आपण पाहू शकाल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रितेश जोशीसाठी. एकदम टेम्परामेंट खेळी पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं आपल्या टीमसाठी कॅप्टन लीडिंग फ्रंट असं का म्हटलं जातं. 21 धावा नाबाद खेळी आणि अखेरच्या चेंडूवर लगवलेला षटकार अप्रतिम. नेत्रदीपक की रडायचं. रडलात तर तुम्हाला संकट संपेल आणि लढलात तर संकटाला तुम्ही संपवाल. ते संकट संपवले आणि 50 धावा स्कोरबोर्ड लागलेत. बॅट्समनचं काम आतापर्यंत बॅट्समननी केलंय. आता गोलंदाजीची कसब असेल आणि ती कसब सागण्यासाठी आपण पुन्हा एकदा सृष्टीच्या नियमाचं पालन करू आणि परिवर्तन करू. विनोद पाटील आणि आमचे परम मित्र योगेश मडवी येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत आम्ही रजा घेतोय. धन्यवाद. त्यांना त्या दोघांनाही इन्व्हाइट करतोय, योगेश मडवी आणि विनोद पाटील यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण त्या अगोदर पुन्हा एकदा स्पॉन्सर्सकडे आम्ही होणार आहोत. स्टँडचे स्पॉन्सर आम्हाला जे पाहायला मिळत आहेत, सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा, गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा, जगन्नाथ पाटील, दीपकदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महेंद्र म्हात्रे जे नांदिवलीचे आहेत, त्यानंतर मेगा स्पोर्ट्स वाघबीळ महेश चौधरी आणि हरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्टँड्स आम्हाला पाहायला मिळत आहेत. राजवीर विनोद पावशे यांच्या माध्यमातून आम्हाला एक स्टँड पाहायला मिळतोय. ट्रॉफी स्पॉन्सर स्पेशली मॅन ऑफ द मॅच आणि रणधीर कुमार अँड कंपनी, नितेश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांच्या माध्यमातून मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेअर पी के दिवाकरण यांच्या स्मरणार्थ डॅनी पॅरियत्रा यांच्या माध्यमातून शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून पहिला क्रमांक आणि चौथ्या क्रमांकाची ही ब्युटिफुल ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन शेठ तुळशीराम पाटील यांच्याकडून द्वितीय तृतीय क्रमांकाची ब्युटिफुल ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाज यासाठी सायकल. बॉल स्पॉन्सर जी डिलिव्हरी आपण पाहतो कॅप्टनची डिलिव्हरी आहेत, कॅप्टनचे बॉल वापरले गेले, ते बॉल स्पॉन्सर आहेत ते साजिद रईस बनेलीचे आणि सापाटेचे अधिक पाटील. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसाची जेवणाची, नाश्त्याची, चहाची व्यवस्था राजन पाटील यांच्या माध्यमातून, दापोडे त्यांच्या माध्यमातून झाली, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्वाधिक षटकार हा एक सुद्धा एक अवॉर्ड आहे आणि टायगर स्पोर्ट्सच्या वतीने एक बॅट पुरस्कृत करण्यात आली आहे या खास करून या अवॉर्डसाठी. समालोचन कक्ष जो तुम्ही कक्ष बघता तोच पुरस्कृत केला आहे. मातोई गुंजाई जे पुरस्कर्ते आहेत या समालोचन कक्षाचे म्हणजे रामदास ढोणे साहेब, माजी सरपंच कोळे नांदिवली आणि सन्मान्य महेश गायकवाड नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आणि त्याचबरोबर दोन्ही खेळाडू, दोन्ही जे प्लेयर्स डगआउट आहे ते डगआउट आम्हाला जी
सोबत विनोद पाटील जे शब्दांचे जादूगार आहेत, अप्रतिम काव्य त्यांनी ऐकलेत आणि कित्येक वेळा आपल्या विभागातील ज्या क्रिकेट संघ किंवा पर्टिक्युलर एखाद्या खेळाडूवर जेव्हा गाणं लिहिण्याची वेळ येते आणि विनोद पाटीलचं नाव सगळ्यात वरती येतं, तो विनोद पाटील आपण त्यांना ऐकूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. तर याच दरम्यान आमच्या बागबेतचे सन्माननीय गणेश मणेरे साहेबांचं आगमन झालं आहे. दादांचं स्वागत TDPLच्या माध्यमातून आणि दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न व्हा. एक विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड्समॅन थोडंसं बाजूला व्हायचं आहे, जे झाडू मारत आहेत. एक विकेटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मेगा स्पोर्ट्स वाघवील टीम थोडंसं प्रितेश थोडंसं सर्व खेळाडूंना थोडं विकेटचं थोडंसं बाजूला व्हा. जय लक्ष दे ना परत थैंक यू सो मच. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत TDPL 2021 सेकेंड डे और बेहतरीन मुकाबला, पहला मुकाबला बेहतरीन रहा और इस बीच ये दूसरा मुकाबला चलता हुआ दो बड़े टीमों के बीच में. बल्लेबाजी पहले सत्र की हम बात करेंगे. तो बेहतरीन मुकाबला शशिकांत मेगा स्पोर्ट्स वर्सेस PTC स्टार फड़गा के बीच मुकाबला. बल्लेबाजी करते हुए रन जोड़े 6 ओवर का मुकाबला और 50 रन. पिछले मुकाबले में 71 रन 72 रन का जो टारगेट रहा था वो टारगेट चेस किया था, मगर इस मुकाबले में हम लो स्कोर देख रहे हैं. फिर एक बार 50 रन बने, 51 रन का जो टारगेट इस मैदान के ऊपर है. प्रति ओवर की हम बात करेंगे तो 8.33 के औसत से रन बटोरने हैं इस मैदान के ऊपर. अल्पेश जी गायकवाड़ जो हमारे साथ एक बेहतरीन स्कोरर है, हर गेंद की जानकारी हमें देते हैं, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं. GTC के सभी मेंबर्स यहाँ पर, भूपेश भी हमारे साथ में है, बिल्कुल कैमरामैन, सभी का हम स्वागत करते हैं. यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक घर बैठे बैठे इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, उन सभी दर्शकों का भी स्वागत है. मुकाबला बेहतरीन होगा, कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि जिस तरह से पहले सत्र में गेंदबाजी बेहतरीन हुई है, वही गेंदबाजी इस सत्र में भी होती है. तो विनोद सर, यहाँ पर एक बेहतरीन मुकाबला हो सकता है, जहां पर 51 रन का जो टारगेट है, 8.33 इतनी बड़ी औसत नहीं है. नक्कीच योगेश, हा सामना रंगतदार होऊ शकतो, कारण दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर रती महारथी खेळाडू आहेत आणि त्यामुळे सामन्यामध्ये एक रंगत येऊ शकते. जर इथून चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला एक रोमांच अनुभवायला मिळेल. तो बिल्कुल रति महारथी आपने कहा कि जिस तरह से TDPL चल रहा है, थाना डिस्ट्रिक्ट के सबसे बेहतरीन खिलाड़ी इस लीग में खेल रहे हैं, तो मुकाबला बहुत ही बेहतरीन होगा. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बिल्कुल आज एक अच्छा क्रिकेट दर्शकों को जरूर देखने को मिलेगा. आज इस लीग का दूसरा डे और दूसरे दिन का ये दूसरा मुकाबला. GTC लाइव एंड ऑफिशियल ग्रुप, इनकी तरफ से TDPL, बिल्कुल आप देख सकते हैं पिछली साल में भी बहुत बेहतरीन रही थी, इस साल भी बड़े धूमधाम से इस लीग की शुरुआत हुई है. कल बेहतरीन क्रिकेट देखा, आज भी बेहतरीन क्रिकेट आप देख सकते हैं. ये मुकाबला है, 51 रन का टारगेट. सलामी जोड़ी मैदान के ऊपर, गेंदबाज तैयार. पहली गेंद, और पहली गेंद को करारा जवाब दिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन.
तो बेहतरीन शुरुआत यहां पर बल्लेबाज सचिन भोईर द्वारा, जिन्होंने पहली गेंद के ऊपर आगाज किया चौके के साथ। 51 रन का टारगेट बड़ा नहीं है, मगर दमदार शुरुआत करते हुए यहां से सचिन अपनी पारी की शुरुआत करते हुए 4 रनों के साथ टीम की टोटल पहुंची 4 के ऊपर। फिर एक बार गेंदबाज तैयार और ऑफ साइड में पहली स्ट्रोक थी, लेग साइड में। इस बार पॉइंट के ऊपर से गेंद जाती हुई कवर बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत चौका सचिन भोईर के बल्ले से। विनोद, पहले विकेट का खत्म हुआ और जिस तरह से सचिन भोईर ने आक्रामक शुरुआत की थी उसी को यहां पर दबोच लिया, यानी कि पहला विकेट यहां पर गिरता हुआ सचिन भोईर बैक टू द डगआउट 8 रनों के ऊपर। अभी भी लक्ष्य की बात करेंगे तो 43 रन है। विकेट यहां हर एक ओवर में विकेट का सिलसिले रहा तो बिल्कुल यहां पर मुकाबला एक बेहतरीन होने की संभावना है। नाही योगेश, ज्या प्रकारे सचिनने सुरुवात केली होती असं वाटलं होतं की सचिन इथून आक्रमक रूप धारण करतोय आणि आणखीन काही धावा, आणखीन काही मोठे स्ट्रोक तो दाखवेल, पण इथे गंगाधर इंगोले देखील असं म्हणतात ना, हिंदीमध्ये म्हणतात की घाट घाट का पाणी पिया हुआ खिलाडी, आणि गंगाधर इंगोलेने देखील त्याच्या कारकिर्दीत भरपूर मैदानं गाजवलेले, भरपूर विक्रम नोंदवलेले, भरपूर पुरस्कार त्याच्या नावावरती आहेत. तो देखील इथे कमबॅक करतोय आणि बाळा तरे या ठिकाणी येत आहेत. विनोद सर जरा थांबवतोय कारण की एक अनाउन्समेंट करायची आहे. आदरणीय रोशन पाटील पडघे कुरुंद आणि त्याचबरोबर नेवा पाटील पडघा कुरुंद यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्षणीय असं स्वागत आहे. धन्यवाद. तो बिल्कुल यहाँ पर बाला तरे आते, जिनकी चर्चा विनोद पाटिल ने की थी, मगर आते ही जलवा दिखा दिया. स्ट्रेट ड्राइव जिन्हें कहा और बिल्कुल यहाँ पर पहला चौका दागा और चौके के साथ एक आक्रामक शुरुआत करते हुए हम भी किसी से कम नहीं और चौके के साथ टीम पहुंची है 12 रनों के ऊपर. पहला पावर प्ले का ओवर आप देख सकते हैं. 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर खड़े, एक खिलाड़ी हम मिड विकेट में देख सकते हैं, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ में खड़े. ये 2 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर है और 30 गज घेरे के अंदर गेंदबाज और बल्ले यहाँ पर विकेट कीपर. कुल मिलाकर 9 खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर. फिर एक बार गेंदबाज तैयार. इस बार कट करने की कोशिश की थी मगर यहाँ पर गेंद को छोड़ दिया. डॉट बॉल की समाप्ति. टीम की टोटल है 12 रन. जीतने के लिए हम बात करेंगे तो 8.33 की औसत बरकरार रखनी है और पावर प्ले में यदि आपकी शुरुआत बेहतरीन होती है तो जाकर लक्ष्य चाहे कितना ही बड़ा हो मगर आपकी शुरुआत के ऊपर है. आपकी शुरुआत बेहतरीन होनी चाहिए और वो शुरुआत मैदान के ऊपर. और इस बार बेहतरीन गेंद मगर लेग स्टंप के काफी बाहर. अंपायर का वाइड का इशारा. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी और टीम की टोटल यहां पर पहुंची है 13 रनों के ऊपर. अब जीत के लिए यहां से 42 रनों की जरूरत है. तो इस बीच हमारे सम्मानीय नेवा पाटिल साहब, जिनका आगमन होता हुआ सुपर ट्रॉफी के लाडले आयोजक, बिल्कुल 11 तारीख से वो टूर्नामेंट आपको जरूर देखने को मिलेगी. उनका आगमन होता हुआ उनका भी हम
स्वागत करते हैं। और इस बीच क्या हुआ मैदान पर, यहां से बालातरे को लौटना पड़ेगा। जिस बालातरे ने शुरुआत बेहतरीन की थी वो बालातरे लौटे इस गेंद के ऊपर और टीम की टोटल 13 रन 2 विकेट के नुकसान पर। तो यहां पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर पहुंचे है इस समय 13 रनों के ऊपर। अभी भी गेंदें बची है 30 गेंदों में 42 रनों की आवश्यकता है। भारी संख्या में दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए, कई दर्शक घर बैठे बैठे जीटीसी के माध्यम से भी कई सारे प्रेक्षक दर्शक यहां पर लुत्फ उठा रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। 13 रन बने हैं विनोद, अभी भी जीतने के लिए 42 रन की आवश्यकता होगी। चलो कप्तान से विनती है कि ज्यादा टीम मीटिंग ना करें तो बेहतर होगा। तो नए बल्लेबाज मूसा शेख मैदान पर पहुंचते हुए, उबैद खान अभी भी मैदान के ऊपर, अभी तक उन्हें स्ट्राइक नहीं मिली थी क्योंकि शुरुआत में यहां पर हम सचिन भोईर की बात करेंगे, बेहतरीन शुरुआत की। उससे वो आउट होने के बाद बालातरे ने शुरुआत में पहली गेंद में चौका दागा मगर उसे रोक लगाई। यहां से गेंदबाजी करते हुए गंगाधर इंगोले कमबैक दिलाए, हकरी गेंद के ऊपर भी विकेट मिली। यहां से जरूरत एक बेहतरीन गेंदबाज की और यहां से बिल्कुल विनोद कम रन आते इस ओवर में। पावर प्ले की सेकेंड ओवर महत्वपूर्ण है, यहां से कम रन, एक आध दो विकेट निकाल लेती है तो जाकर मुकाबला रफ एंड टफ हो सकता है इस मैदान के ऊपर। योगेश, जरी या ठिकाणी आपण 2 गडी गमावलेले आहेत पण धावांची गती अत्यंत चांगली आहे। एक जमेची बाब आहे जर आपण पाहिलं तर PTC स्टार पडघा या संघासाठी, पण इथून खेळपट्टीवरती स्थिरावणं, एक भागीदारी होणं फार गरजेचं आहे योगेश, आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग होणं गरजेचं आहे। अन्यथा जर अशा प्रकारे विकेट जर गेले तर कदाचित थोडासा दबाव आणखीन वाढू शकतो। बिल्कुल आपने सही कहा। जिस तरह से दबाव डालना है तो आपको ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट फेंकनी होगी, सामने वाले बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा दबाव बनाना होगा तो जाकर ये मुकाबला दबाव में आ सकता है। गेंदबाज तैयार, फिर एक बार बेहतरीन डिलीवरी, कट करना चाहते थे, बिल्कुल देखा कि ऑफसाइड में एक ही खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। बिल्कुल पॉइंट में आप देख सकते हैं खिलाड़ी है, कवर पॉइंट में एक खिलाड़ी है, मिड ऑफ में एक खिलाड़ी है और एक खिलाड़ी आप देख सकते हैं एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ऊपर, यानी कि 4 खिलाड़ी है ऑफसाइड में। और ऑन साइड में आप 5 खिलाड़ी देख सकते हैं, जहां पर 30 गज घेरे के बाद 2 खिलाड़ी है, एक स्क्वायर लेग और एक मिड विकेट। इसके बावजूद शॉर्ट लेग के ऊपर खिलाड़ी है और मिड ऑन के ऊपर खिलाड़ी है। और बेहतरीन प्लेसमेंट, पॉइंट, कवर पॉइंट के रीजन में गेंद को रोका, कलेक्ट नहीं कर पाए, ये जरूरी नहीं था। इस समय आप की एक छोटी छोटी गलती है विनोद, वो भारी पड़ सकती इस समय, क्योंकि आप यहां से गेंद को कलेक्ट करते तो विकेट जाने की संभावना थी। और इस दरमियान हमारे देसाई गांव के हमारे सम्मानीय बिल्कुल प्रमोद मात्रे, क्रिकेट के शहंशाह जिन्हें कहा जाता है, उनका भी आगमन, उनका भी हम स्वागत करते हैं। आइए दादा, मंच के ऊपर आपका भी हम स्वागत करते हैं। तो टीम की टोटल पहुंच चुके इस समय 14 के ऊपर। तो गेंदबाजी कर रहे समय जावेद कुरैशी, बिल्कुल एक बेहतरीन गेंदबाज है, अनुभव की कहीं कमी नहीं है इस गेंदबाज में भी। यहां पर इनसे काफी आशा है कि एक आध दो विकेटें निकाले। तो गेंदबाज फिर एक बार तैयार, सामने बल्लेबाज, बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल यहां पर फुल टॉस गेंद थी और अंपायर का इशारा आ चुका है नो बॉल का। बिल्कुल यहां पर अंपायर ने दर्शाया कि गेंद में हाइट फैक्टर थोड़ी ज्यादा थी। बिल्कुल विनोद
काफी अच्छी से अंपायर की भूमिका निभाते हुए मैदान के ऊपर काफी नजर तेज है। देखा कि हाइट फैक्टर थोड़ा सा ज्यादा है और यहाँ पर नो बॉल करार दी और नो बॉल के साथ अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। टीम की टोटल पहुंची इस समय 15 के ऊपर और जीत के लिए लक्ष्य है 51 रनों का, यानी कि अभी भी यहां से जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता है। 36 रनों की आवश्यकता होगी। इस बार उठाकर खेलने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, मगर ये नो बॉल था, फ्री हिट थी। बिल्कुल यहां पर ये मौका मिला बल्लेबाज को। ये होता है क्रिकेट में। विनोद जी क्या कहेंगे, क्योंकि अक्सर ऐसे मौके के ऊपर नाही योगेश, फ्री हिट म्हटलं की फलंदाजाला एक जबरदस्त गोल्डन चान्स असते, पण त्याचा फायदा घेता आला नाही. बॅटची कडा लागली आणि फ्री हिट असल्याकारणाने फलंदाज इथे नक्की झेलची तो ग्राह्य धरला गेला नाही आणि अशा प्रकारे एक जीवनदान तर मिळालंच असं आपण म्हणूया फ्री हिटवरती. तो बिल्कुल टीम पहुंचे इस समय, टीम की टोटल पहुंची 16 रनों के ऊपर। अभी भी 35 रन की आवश्यकता। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ ये रंगीन मुकाबला दो बड़े टीमों के बीच। गेंदबाज फिर एक बार तैयार। ओ अच्छी गेंद थी, प्लेसमेंट किया सामने की तरफ। ओ डायरेक्ट हिट की कोशिश और एक एक रन के लिए यहाँ पर जूझना पड़ रहा है। बिल्कुल यहाँ पर मेहनत करनी, एकमात्र यह कि गेंदबाजी बेहतरीन हो रही है। नाही योगेश, कालच्या दिवसात जर आपण बघा तर भरपूर संघर्ष करावा लागला सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठला करताना. मात्र आज सकाळी जर आपण पाहिलं तर 72 धावा चेस झाल्या आणि हर्षद चौधरी काय जबरदस्त खेळी. 40 धावांची एक जबरदस्त विस्फोटक विध्वंसक खेळी त्याने साकारली आणि तो मॅन ऑफ द मॅच राहिला. आणि हा सामना जर आपण पाहिलं तर इथून 51 धावा करायच्या आहेत, पण इथे संघर्ष करावा लागतो मैदानावरती. आपण जर पाहिलं तर PTC स्टार या संघाला तो बिल्कुल यहां पर मेहनत करनी होगी दोनों टीम को। यह मुकाबला इतने आसानी के साथ नहीं जीतने वाला। अब और एक डॉट बॉल की समाप्ति। दबाव के ऊपर दबाव डालने की कोशिश की इस ओवर में। गेंदबाजी काफी बेहतरीन रही है। जावेद की प्रशंसा करना चाहूंगा, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, काफी अच्छी नियंत्रित टप्पे के साथ उन्होंने गेंदबाजी की। एक नो बॉल को छोड़ दिया जाए तो बेहतरीन गेंदबाजी उन्होंने अब तक की है। 5 गेंदे हो चुकी है, उसमें से 4 रन दिए। बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी। और इस बार ओवर पिच गेंद, ऑन साइड में खिलाड़ी मौजूद और यह बेहतरीन कैच ऑफ द डे और कैच ऑफ द टूर्नामेंट कहा जाएगा। और यहां पर खिलाड़ी थे प्रीतेश, जिन्होंने ये कैच को लपका। कमाल की कैच। बिल्कुल यहां पर विनोद, ये कैच नहीं, बिल्कुल अब मैच भी यहां पर टर्न हो सकती है। ग्रेट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, प्रेक्षणीय झेल. आणि असं म्हणतात योगेश की बऱ्याचदा काही झेल तुम्हाला बनवावे लागतात. हा झेल बनवला आहे आणि असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि या उक्तीप्रमाणे इथे मात्र प्रितेशने 100% कमिटमेंट काय असते हे दाखवत असताना स्वतःला झोकून दिलं आणि इथे खाली पडत असताना, झेप घेत असताना हा झेल टिपलाय. मात्र बघूया, हा झेल इथे मात्र तिसरा धक्का देऊन जातोय PTC स्टार या संघाला. तो बिल्कुल PTC स्टार और एक तरफ है बिल्कुल यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी हो रही थी, दबाव डाल रहे थे और दबाव में जाकर एक बड़े हिट लगाने की कोशिश की। और ये होता अक्सर विनोद क्रिकेट में, जब दबाव बढ़ता है तो एक बड़ी स्ट्रोक की तलाश में खिलाड़ी रहते हैं और विवश हो जाते हैं बड़े स्ट्रोक के लिए और वहां पर विकेट गिर जाती है। चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, टीम मीटिंग नको आहे, लगेचच सामना सुरू करा. आपल्याला इथे वेळेचं भान राखावं लागेल. तर योगेश, मैदानावरती आराब शेख आलाय आणि आराब शेख मॅन फ्रॉम बदलापूर आणि बदलापूर संघासाठी जबरदस्त कामगिरी त्याची राहिलेली आहे. बघूया, आराब शेख 5व्या क्रमांकावरती आलेले आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. मात्र इथून हा डाव जो कोसळतोय त्याला कुठेतरी इथे नक्की सावरणं फार गरजेचं आहे. उबेद खान जो सलामीला आलेला अजूनही खेळपट्टीवरती आहे, पण 2 धावा त्याने केल्या. 3 चेंडूंचा सामना केला. फारसे चेंडू त्याने फेस केले नाही, पण जी सुरुवात सचिन भोईरने केली होती कुठेतरी त्या सुरुवातीला पुढे नेणं गरजेचं होतं. पण इथे 3 गडी गमावलेले. थोडासा दबाव PTC स्टार अर्थातच पडगा टेनिस क्रिकेट स्टार या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
तो बिल्कुल दबाव बढ़ सकता है और जिससे उनकी फील्डिंग रही, गेंदबाजी रही, सेकेंड ओवर महत्वपूर्ण रहा इस टीम के लिए। मगर अब नए बल्लेबाज अराब शेख पहुंचे जो बदलापुर टीम की ओर से हमेशा अच्छा क्रिकेट खेलते हैं। आज जरूरत यहाँ पर अपनी टीम को एक अच्छी पारी की, क्योंकि जीत के लिए अभी भी हम बात करेंगे 34 रन की आवश्यकता है। बची हुई 4 ओवर, 24 गेंदे, 34 रन की आवश्यकता। मैदान के ऊपर एक बेहतरीन मुकाबला चलता है दोनों के बीच में। तो गेंदबाज की हम बात करेंगे। गेंदबाज फिर एक बार गंगाधर इंगोले के हाथ में गेंद सौंपी कप्तान ने। बिल्कुल आने वाली 24 गेंदें, 34 रन की आवश्यकता। और आपसे एक नए बल्लेबाज आ चुके मैदान के ऊपर, उन्हें साथ देंगे सलामी वीर बल्लेबाज उबैद खान। स्ट्राइक एंड के ऊपर आप देख सकते हैं इनमें काफी क्षमता है, एक अच्छे बल्लेबाज है, हमेशा एक बेहतरीन पारी खेलती है। मगर आज बेहतरीन गेंदबाजी, क्या कमाल की गेंदबाजी हुई है। सम्मान दिया गेंद को, बिल्कुल यहां पर हल्के हाथों से क्लिक किया कि बस सिंगल मिला। सिंगल के साथ टीम पहुंचती हुई टोटल स्कोर 18 के ऊपर पहुंचा है। अभी भी 33 रन की आवश्यकता है बची हुई 23 गेंदों के ऊपर। रन और गेंदों के बीच में जो अंतर है ना विनोद, काफी कम है। 10 का अंतर है, यानी कि ये मुकाबला दोनों तरफ है, अभी भी कहीं भी झुक सकता है। यहां से गेंदबाजी बेहतरीन हुई तो जाकर ये मुकाबला गेंदबाजी वाली पक्ष में झुक सकता है। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, सामने बल्लेबाज अराब शेख। और सामने खेलना चाहते थे दोनों बल्लेबाज एक ही एंड में, और यहां पर काफी मेहनत करनी पड़ी एक एक रन के लिए। ये होना है क्रिकेट लो स्कोर वाला विनोद, जब मुकाबला होता है तो बेहतरीन देखने को मिलता है। बेहतरीन उसी तरह से हम देख रहे हैं, दूसरा ओवर बेहतरीन पड़ा। इस ओवर में भी गंगाधर ने भी बेहतरीन गेंदबाजी की शुरुआत की है। सिंगल सिंगल से टीम आगे बढ़ता हुआ, इक्का इक्का से रन आगे बढ़ते हुए टीम की टोटल पहुंची इस समय 19 रनों के ऊपर। फील्डिंग आप देख सकते हैं, बिल्कुल पावर प्ले की जो पाबंदी है हट गई है। बिल्कुल ऑन साइड की तरफ आप 3 खिलाड़ी देख सकते हैं, एक खिलाड़ी स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, ये 3 बाउंड्री लाइन के ऊपर है। और इस बार उठाकर खेलने की कोशिश है, गेंद हवा में, गेंदबाज गेंद के नीचे, और ये महत्वपूर्ण विकेट। जिस विकेट की तलाश थी वो विकेट मिलती हुई, यानी कि उबैद खान बैक टू द डगआउट। कमाल का क्रिकेट, कमाल का क्रिकेट, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का खेल है दोस्तों। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। और बिल्कुल विनोद उसी तरह से मुकाबला, एक तरफ यहां पर कोशिश जारी है इस मुकाबले को पकड़ बनाने की, और दूसरी तरफ विकेटों का सिलसिला है। जहां से आप बात करेंगे तो उबैद खान भी लौटे मैदान के बाहर, केवल दिया 2 रन का योगदान। काफी उम्मीद है इस खिलाड़ी से, मगर आज नाराज कर दिया अपने कप्तान को और लौटे सस्ते में केवल 2 रन बनाकर। नए बल्लेबाज मैदान के ऊपर विजय पावले, नाम में ही विजय। बिल्कुल आज यहां पर पारी अच्छी खेलनी होगी। एक तरफ आराब शेख है जिनमें क्षमता बहुत बड़ी है, मगर दूसरी तरफ गेंदबाजी बेहतरीन हो रही है। गंगाधर इंगोले बेहतरीन गेंदबाजी करते हुए पहला स्पेल जिन्होंने फेंका था, बेहतरीन गेंदबाजी, 13 रन दिए थे उस ओवर में, मगर 2 विकेटें भी पाई थी। मगर इस ओवर में थोड़ा सा दबाव डालते हुए फिर एक बार तैयार, गेंदबाजी के लिए तैयार। सामने आराब शेख, ऑफ साइड में मिड ऑफ की ऊपर से गेंद को खेला, गेंद गैप में है, रोकना कठिन है। और इस समय यह महत्वपूर्ण चौका मिलता हुआ टीम की टोटल अब तेजी से बढ़ती हुई। का बेहद
राहत की सांस ली होगी, क्योंकि अब तक रन के लिए तरस रहे थे और ये चौका बेहद महत्वपूर्ण है टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई। टीम की टोटल की हम बात करेंगे तो 23 रन, लॉस ऑफ 4 विकेट। अब जीतने के लिए हम 20 गेंद में अभी भी बात करेंगे तो 28 रनों की आवश्यकता है। 20 गेंदे 28 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का खेल मैदान के ऊपर चलता हुआ पीटीसी स्टार विपक्ष शशिकांत मेगा स्पोर्ट के बीच ये बेहतरीन मुकाबला। बीस गेंदे बची है, 20 गेंद में 28 रन की आवश्यकता। सभी की निगाह अब बीच मैदान के ऊपर उठती हुई, क्योंकि मुकाबला बेहतरीन चलता हुआ। फिर एक बार गंगाधर गेंदबाजी के लिए तैयार। ओ नाइस डिलीवरी, यॉर्कर गेंद का इस्तेमाल किया और इस समय मिडॉन के क्षेत्र में कृष्णा सातपुते थे, वहां से गलती हुई। एक रन जहां मिलना चाहिए था विनोद, वहां 2 रन बटोर लिए बल्लेबाजों ने और अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई। टीम की टोटल है 25, लॉस ऑफ 4 विकेट। 19 गेंदे 26 रनों की आवश्यकता। इस मैदान के ऊपर बेहतरीन मुकाबला। दर्शक अभी भी सोच में है कि किस तरह से मुकाबला होगा। विनोद अभी भी वक्त है, यहां से गेंदबाजी अच्छी होती है तो भी जाकर मुकाबला अंतिम ओवर में रफ एंड टफ हो सकता है और वही कोशिश जारी है इस गेंदबाजों की। गंगाधर पूरी तरह से कोशिश लगा रहे। एक चौका उन्होंने कहा इस ओवर में और अब तक उन्होंने 5 गेंदें फेंकी और 8 रन खर्च किए। ऑफ साइड में करारा स्ट्रोक है, खिलाड़ी यहां पर पहुंचे और जब तक गेंद को उठाए फेंके, पर्याप्त समय था बल्लेबाज के पास 2 रन चुराने का और इस ओवर में आए 10 रन। टीम पहुंची है 27 रनों के ऊपर और अब जीतने के लिए केवल 18 गेंदे 24 रन की आवश्यकता। मुकाबला बेहतरीन होगा, कहीं मत जाना दोस्तों, मुकाबला रफ एंड टफ होगा। आने वाली 3 ओवर में क्या कुछ होता है आगे का आंखों देखा सुनते हैं विनोद पाटिल की जुबानी। थँक्यू योगेश. उपस्थित तमाम लाडके रसिकांचा क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय, थरारक, रोमांचक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत ठाणे जिल्हा प्रीमियर लीग पर्व दुसरं. अत्यंत सुंदर, विलोभनीय, लक्षवेधी, मनमोहक असे आयोजन, शिस्तबद्ध, पारदर्शक असे आयोजन तुम्ही पाहतायत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहता ही दुसरी लढत. मागच्या सामन्यात देखील इक्वेशन आपण पाहिलं होतं. 18 चेंडूमध्ये 24च इक्वेशन पाहिलं होतं आणि अमर स्पोर्ट्स कास्टने संघाने जबरदस्त कामगिरी करत असताना ती धावसंख्या चेस केली आणि मैदानावरती आपण पाहतायत पीटीसी स्टार वर्सेस शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीडमध्ये. एका बाजूला विजय पावले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत कृष्णा सातपुते. खरं तर ही लीगची मजा आहे. लीगमध्ये आपण नेहमी पाहत असतो अनेक खेळाडू एकत्र खेळत असतात ग्रामीणच्या माध्यमातून किंवा व्यावसायिक संघ म्हणून, पण जेव्हा एखादी लीग आयोजित होते तेव्हा मात्र त्यांना एकमेकांच्या विरोधात खेळावं लागतं. कृष्णा सातपुते यांची फलंदाजी पाहण्यासाठी भरपूर गर्दी झाली होती, पण फारशी चमकदार कामगिरी त्यांना करता आली नाही. पण दुसऱ्या बाजूला विजय पावलेने गोलंदाजी अत्यंत चांगली केली, लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना पहिल्या षटकात 3 धावा दिल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 9 धावा दिल्या, एकूण 4 गडी बाद केले होते आणि आता मात्र ते बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर इक्वेशन 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. आस्किंग रेट आहे, रिकॉर्ड रेट आहे आपण जर पाहिलं तर 8.00. एकूण गडी गमावले 4. मैदानावरती आराफ शेख खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याचा जो चौकार मागच्या षटकात जो आला तिथून कुठेतरी संघाने कमबॅक केलं मी म्हणेन. मात्र अजूनही या सामन्यामधलं रहस्य कायम आहे, सस्पेन्स कायम आहे. या सामन्यामध्ये काय दडलं आहे नक्कीच हे सांगणं फार कठीण आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे आणि आपण पाहतात गंगाधर इंगोलेने अत्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात गंगाधरने 13 धावा दिल्या, पण 2 गडी त्याने बाद केले. दुसऱ्या षटकात गंगाधरने आपण पाहिलं तर 10 धावा दिल्या, 1 गडी एकूण त्याने बाद केले 3, पण धावा जर खर्च केल्या 2 षटकामध्ये 23. म्हणजे धावांची जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल रेट जर त्याचा आपण पाहिला तर 23 म्हणजे 11.50 प्रति षटकामागे. मात्र बघूया येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी पीटीसी स्टार या संघाला. पीटीसी अर्थातच पडगा टेनिस क्रिकेट आणि पडगा टेनिस क्रिकेटसाठी ज्यांचं मोलाचं योगदान असतं असे निवृत्ती पाटील उर्फ निवा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांच्या संकल्पनेतून प्रथमच पडगा टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 लाख रुपयाची स्पर्धा पडगा येथे कुरुंच्या मैदानावरती होणार आहे. ती म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथमच 1 लाख रुपये स्पर्धा 1 लाख रुपये रोख रक्कम असणार आहे आणि एकूण आपण जर पाहिलं तर तब्बल 32 संघांचा सहभाग असणार आहे आणि एकूण
24 संघ हे पडगा, भिवंडी, शहापूर विभागातील असतील व उर्वरित जे 8 संघ असणार आहेत ते कल्याण, डोंबिवली किंवा पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील संघांना संधी दिली जाईल. वळूया मॅचच्या दिशेने. सूरज सिंगचा वापर केला चौथ्या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आहेत विजय पावले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळता स्क्रीनच्या अगदी समोर. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होते आणि या 2 धावेने इक्वेशन जर आपण पाहतो येणारे 17 चेंडू आणि आता विजयासाठी 22 धावांची गरज आहे. विजय पावले एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे. भरपूर वर्ष व्यावसायिक क्रिकेट ते खेळतात. प्रतीक स्पोर्ट्स पुणे संघासाठी जबरदस्त असं योगदान राहिलं. एक भन्नाट वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. पण जेव्हा जेव्हा संधी मिळते बॅटिंगसाठी तेव्हा मात्र बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि तशीच अपेक्षा आता इथून PTC स्टार या संघाला असणार आहे. सूरज सिंग पुढे गेले होते फ्रंट फूटवर, आधीच पुढे गेले आणि हेच हेरलं सूरज सिंगने. आणि खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सूरज सिंगने पाहिलं आधी सफल झाले होते इथे विजय पावले आणि त्याचाच फायदा घेत असताना त्यांनी मात्र चेंडू त्यांच्यापासून थोडासा दूर ठेवला आणि हा डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघासाठी नक्कीच जर त्यांना या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर डॉट चेंडू आणि विकेट घेणं फार गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट केला आहे. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पार आणि हा येतोय विजय पावले यांच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या मध्य धावफलकावर पुढे सरकते ती जाऊन पोचलेली आहे 33च्या घरामध्ये आणि विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर इथून 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्या प्रकारे विजय पावले आणि आराफ शेखमध्ये ही भागीदारी होताना दिसते, ही भागीदारी कुठेतरी PTC स्टार संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते. योगेश काय सांगशील? निश्चित ज्या प्रकारे तुला सांगितलं की जी भागीदारी साझेदारी महत्वाची असतं आणि साझेदारी जर जमत असेल तर निश्चित लक्ष कितीही मोठं असो मग ते पार करण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये असते. आता तेच झालंय, ही भागीदारी त्यांना तोडावी लागेल. नक्कीच भागीदारी, कालची भागीदारी आपण पाहिली. 12 वेळा आपण जिंकलो होतो वर्ल्ड कपमध्ये, पण काल खरं तर पाकिस्तानने भारताला पराभूत केलं आणि आपण पाहिलं तर रिझवान आणि त्यानंतर बाबर आझममध्ये एक अभेद्य भागीदारी झाली आणि याच भागीदारीच्या बळावरती आपण नक्कीच पराभूत झालो. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात आणि नक्कीच भारत कमबॅक करेल, पुन्हा एकदा कमबॅक करेल आणि याची आपण नक्कीच अपेक्षा करूया. आता कालचा जो पराभव होता तो जिव्हारी लागला प्रत्येक प्रेक्षकाच्या, प्रत्येक भारतीयांच्या. नाही, भावनांची गुंतवणूक भरपूर असते. भारत पाकिस्तान सामना जेव्हा होतो तेव्हा भावनांची गुंतवणूक भरपूर असते आणि अनेकदा TV सेटही फुटले जातात, भरपूर तोडफोड होते. वळूया आपण चालू सामन्याच्या दिशेने. सूरज उर्दू विकेट रिव्हर्ससाठी आधीच पवित्रा घेतला होता पण गतीमध्ये परिवर्तन केलं. खरं तर वेगवान चेंडूसाठी तयारी केली होती पण हा चेंडू स्लोअर वन आला आणि गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे योगेश विविधता, कल्पकता, आक्रमकता या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. आणि आपण जर पाहिलं तर सूरज सिंग एक चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक, नंतरच्या 2 चेंडूमध्ये एकच धाव येते. आतापर्यंत 5 चेंडूत 5 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 34, म्हणजे अजूनही 17 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज सूरज यावेळेस स्ट्राईकला. आराफ हा चेंडू ड्राईव्ह करतात कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी आहे. यष्टीरक्षक खूप मागे होते आणि इथे काय घडतंय? चूक झालेली आहे, चूक आधी झाली आणि त्यानंतर ही दुसरी चूक आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये अशा चुका पराभवाला कारणीभूत ठरत असतात. असे अनेक उदाहरणं आपण क्रिकेटमध्ये आपल्याला देता येतील आणि इथे एक एक धाव वाचवणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला PTC स्टार संघासाठी एक एक धाव फार महत्त्वाचे. PTC स्टार हा संघ राम ठाकरे, रुपेश पाटील यांचा संघ, तर आपण जर पाहता शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ हा संघ मेघा यांचा संघ आहे आणि नक्कीच दोन्ही संघ मालक, संघ नायक विजयाची अपेक्षा दोघांनाही आहे
आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 36 उर्वरित समीकरण जर आपण पाहिलं तर अजूनही 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा आणि आस्किंग रेट आहे 7.50 प्रति षटकामागे. आणि ही भागीदारी कुठेतरी नक्कीच आशा पल्लवित करते PTC स्टार या संघाची, कारण आराफ शेख आणि विजय पावले. खरं तर आधी आपण पाहिलं तर सचिन भोयरने एक चांगली सुरुवात केली, सलग 2 चौकार लगावले होते. 15 धावांची गरज आहे, 15 धावा, 12 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी हव्यात. आपण जर पाहिलं तर सचिनने सुरुवात चांगली केली होती, उबेदनेही खेळपट्टीवरती स्थिरावण्याचा प्रयत्न केला, बाळाही आल्या आल्या त्यांनी चौकार लगावला होता. मुसा शेख यांनी देखील फारशी चमकदार कामगिरी केली नाही. 4 फलंदाज हे बाद झाले आणि त्यानंतर पूर्णपणे दबाव हा मधल्या फळीवरती आला, मिडल ऑर्डरवरती आला. पण जबाबदारी काय असते आराफने दाखवलं आणि विजय पावले यांनी देखील आपला अनुभवपणा लावत असताना इथे आराफला सुरेख साथ दिली. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे आणि हे षटक या सामन्याचं नक्कीच प्रतिबिंब असेल. या षटकामध्ये जर योगेश कमीत कमी धावा खर्च झाल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा शिल्लक राहतील आणि PTCवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ करेल. मात्र बघूया, क्रिकेटमध्ये जर तरला फारसं महत्त्व नसतं, ते फक्त आपण विश्लेषित करत असतो. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. संघनायकाने आमंत्रित केले 5वं षटक घेऊन जावेद कुरेशीला. तर जावेद कुरेशी या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आराफ शेख आणि विजय पावले यांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला फळ मिळेल का? विजयाचा पाया तर रचलेला आहे, आता विजयाचा कळस चढवणं बाकी आहे. योगेश, निश्चित जावेदनं ज्या प्रकारे पहिलं स्पेल हाताळलाय, या ठिकाणी आपण पाहिलं सेकंड ओव्हर त्यांना हाताळलं होतं, केवळ 4 धावा देत 1 विकेट त्यांना मिळवली आणि ती अपेक्षा आता पूर्णपणे कॅप्टन अर्थात कृष्णा सातपुतेची पुन्हा एकदा त्याच्याकडे वाढली आहे. कारण या मॅचमध्ये हा षटक महत्त्वाचा आहे, येणारं षटक भरपूर महत्त्वाचं आहे. कमी धावा आल्या तर मॅच मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली रंगेल आणि हेच प्रेक्षकांना हवं आहे, येणारी मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळावी. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्समध्ये. गोलंदाजी मार्कवर जावेद कुरेशी. हो, यावेळेस ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने. 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. इक्वेशन आहे 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे ती म्हणजे 14 धावांची गरज आहे, माफ करा. तर स्ट्राईकला आराफ आणि जावेद. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण व्यूहरचना ऑन साईडला तुम्ही पाहू शकाल. डीपमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. कृष्णा सातपुते जे संघनायकाच्या भूमिकेत आहेत ते मात्र लॉंग ऑनला आहेत, वाईडिश लॉंग ऑनला. कृष्णा सातपुते आपला अनुभवपणा लावत आहेत आणि एक चांगलं नेतृत्व कौशल्य त्यांच्याकडे आहे. प्रयत्न करतील या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्याचा. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये लँड होतोय आणि या दरम्यानच्या काळात पुरेसा वेळ मिळतोय 2 धाव पूर्ण करण्यासाठी. आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र धावफलकावरती पुढे सरकते, ती जाऊन पोचते, ती म्हणजे 39च्या घरामध्ये. आणि आता विजयासाठी हव्यात 12 धावा. चेंडू शिल्लक आहे 10. विजयाच्या समीप जात असताना फारसा दबाव आता मात्र PTC स्टार या संघावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. पूर्णपणे दबाव आता आपण पाहता शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या संघावरती पाहायला मिळतोय. खरं तर वाघबीळ संघाकडनं सुरुवातीला बॅटिंग करताना फारशी चमकदार कामगिरी झाली नाही, फलंदाजांनी कुठेतरी निराशा केली आणि त्यामुळे पूर्णपणे दबाव हा गोलंदाजीवर आला. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय, गॅपमध्ये खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आल्या, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सीमा पार जातोय आणि हा येतोय चौकार. तो पूर्णपणे घालवलं गेला आणि काय जबरदस्त इनिंग खेळ मैदानावरती. आराफ शेखची कौतुक करेल, कारण साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती राहील की आपण प्लीज करून आपण तिथे कोणी थांबू नका, खेळाडूंना त्रास होत आहे. आपल्यासाठी बसण्याची भरपूर व्यवस्था केली, भरपूर स्टँड आहेत, आपण त्या ठिकाणी बसा प्लीज.
तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा यांचं, पण 2 धावा रोखू शकले नाही. तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाज सेट झाले. दोघांमधलं कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन, अंडरस्टँडिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि अशा प्रकारे या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता ती म्हणजे 45 आणि आता विजयासाठी फक्त 6 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत एकूण 8 चेंडू आणि 6 धावा. सामना सोपा झालेला आहे PTC स्टार या संघासाठी, कारण या दोघांनी जी जबाबदारी स्वीकारली, दोघांमधली जी भागीदारी आहे ती नक्कीच PTC संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाते. गोलंदाज जावेद कुरेशी, साईड स्क्रीनच्या समोर कुणीही बसू नका, थांबू नका. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूपच जास्त बाहेर होता. पंच निरंजन सावंत सरांचा वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, पूर्णपणे दबाव पाहायला मिळतो गोलंदाजांवरती, कारण खरं तर हा संघ आता पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. तर मंडप डेकोरेटर्सचे कोणीही या ठिकाणी जर सदस्य असतील किंवा सर्व असतील तर प्लीज संपर्क साधा. बॅटची कडा लागले, झेलची शक्यता, फलंदाज होतोय बाद. ब्रेक थ्रू मिळालेला आहे उशिरा का असेना, पण बघूया इथे फलंदाजाला बाद केल्यानंतर या सामन्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा रोमांच निर्माण होईल का. तर चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि करायच्या 5 धावा. महेंद्र मागे या ठिकाणी येत आहेत. तर जावेद कुरेशी या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू स्लो रन होता, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला आहे आणि अशा प्रकारे इक्वेशन आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. जावेद, TDPLचं हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये या दुसऱ्या दिवसात आपण ही द्वितीय लढत पाहत आहे. हा चेंडू ऑन साइडला विरकावलाय. टिपिकल महेंद्र मागे वाशेरे PTC ब्रँडेड सिक्सर, विजयी षटकार. वेल प्लेड PTC स्टार. अभिनंदन विजय पावले, अभिनंदन राम ठाकरे, अभिनंदन रुपेश पाटील. तर या अमर स्पोर्ट्स कासने आणि त्याचबरोबर PTC स्टारमध्ये लगेचच सामना सुरू होईल, कारण पहिला सामना अमर स्पोर्ट्स कासने संघाने जिंकलेला आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये PTC स्टारने विजय प्राप्त केला आहे. सन्मान्य निवा पाटील, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या प्लीज. आणि त्याचबरोबर रोशन पाटील, आपणास सुद्धा विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. TTPL आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही हा एक सन्मान इथे करत आहोत, त्यामुळे आपण विनंती आपणास की आपण व्यासपीठावर यावे. आणि मी जल्पेश भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. कुरुंदगावचे जबरदस्त आयोजक. आणि मी प्रमोद मात्रे विनंती करतो, आपण सुद्धा व्यासपीठावर या प्लीज. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा इथे करणार आहोत. आणि सर्वप्रथम आपण निवा पाटीलचा सन्मान करूया जल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर रोशन पाटील, आपणास सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. कुरुंदगावचे एक जबरदस्त आयोजक म्हणून ख्याती आहे निवा पाटील, यांचा सन्मान इथे केला जातोय. खूप खूप धन्यवाद निवा पाटील, आपण इथे आलात आणि आमच्या व्यासपीठाची आणि स्पर्धेची शोभा आपण इथे वाढवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
आणि नंतर रोशन पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान इथे मात्र प्रमोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. श्री सिद्धिविनायक मंजिरी गुड्डू बॉईज सन्मान इथे होत असताना सन्माननीय रोशन पाटील साहेबांचा प्रमोद म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर खिडकाळी गावचे अध्यक्ष सन्माननीय वसंत गणा घरत आपणास सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. वसंत गणा घरत यांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी प्रमोद म्हात्रे यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अमर स्पोर्ट्स कासने आणि PTC स्टार पडगा दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. अमर स्पोर्ट्स कासने दीपेश माळी आणि PTC स्टार पडगा विजय पावले. हा सन्मान इथे व्यासपीठावर होतोय. वसंत अण्णा घरत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, खिडगाळी गावचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांचा सन्मान इथे प्रमोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करत आहोत. मनपूर्वक आभार. या अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचं ज्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभतो, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाठबळ मिळतं, अशा व्यक्तिमत्वांचा मी आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर रोहित बनसोडे यांचा सुद्धा आम्ही ते सन्मान करणार आहोत. विनंती करतो रोहित बनसोडे आपण सुद्धा व्यासपीठावर या. टेनिस क्रिकेट 45 रोहित बनसोडे यांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी जल्पेशला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रोहित बनसोडे यांचा सन्मान करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन विजय आणि दीपेश. दीपेश आय थिंक व्यासपीठावर आहे. विजयला विनंती करतो, विजयने यायचे प्लीज. दीपेश माळी ते उपस्थित आहे. रोहित बनसोडे यांचा सन्मान इथे केला जाईल. जल्पेश भोईर यांचे शुभ हस्ते जे ऑफिशियल आहेत आज या क्रिकेट स्पर्धेचे PDPL सीझन 2. सन्माननीय माणिक पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक इथे करायचं आहे. PTC पडगा स्टार तुम्ही पाहतात विजय पावले आणि एका बाजूने तुम्ही पाहतात संघ जो मात्र दीपेश माळी तुम्हाला संघनायक पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टन्सना माणिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि नाणेफेक इथे संपन्न होते. हेड इज कॉल आणि विजय पावले नाणेफेक इथे. विजय पावले नाणेफेक जिंकतोय. माणिक काकांना विनंती करतो आपण बसून घ्या. काय म्हणशील, पहिला सामना खूप महत्त्वाचा होता आणि पहिल्याच सामन्यामध्ये तुझ्याकडनं इम्पॅक्ट खूप चांगला पाहायला मिळाला आणि पण नॉन स्ट्राईक एंडला आपण जर बघितलं तर पहिल्या षटकात 4 विकेट्स मिळवले. नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला फलंदाज आणि त्याची फटकेबाजी किंवा त्याचं मैदानावर खेळून राहणं किती महत्त्वाचं होतं, पण तो बाद झाला हरकत नाही आहे. पण थोडीशी डोकेदुखी होते का कृष्णा सातव नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे? ॲक्च्युली डोकीदुखी अशी नाही, तो पण एक क्रिकेटर आहे, क्रिकेट खेळायला येतो आणि टीममध्ये जे 11 दोन्ही 22 खेळाडू ते क्रिकेटच खेळतात. तर मला वाटतं जो चांगला खेळतो क्रिकेट, आता कृष्णा सातपुते आहे क्रिकेट चांगला खेळतो, पण त्याला चांगला एक बॉल पडला तर तो आउट झाला. त्यामुळे कोणी पुढे मोठा आहे छोटा आहे ह्याचा विचार न करता जो बॉलिंग टाकतो त्यांनी चांगली बॉलिंग टाकायची, ज्यांनी बॅटिंग करतो त्यांनी चांगली बॅटिंग करण्यावर फोकस केलं ना तर आपण चांगलं क्रिकेट खेळू शकतो आतमध्ये. खूप सुंदर खूप सुंदर. विजयने मात्र खूप चांगल्या शब्दामध्ये समोरच्या संघाचा सुद्धा समतोल राखत असताना चांगलं वक्तव्य केलं आहे. कॉम्बिनेशन जमलं आहे का आतापर्यंत? पहिला सामना जिंकत असताना समोरच्या संघाबरोबर खेळत असताना पूर्ण संघाचं कॉम्बिनेशन विजय आतापर्यंत जमलं आहे? ॲक्च्युली राम ठाकरे साहेब जे आहेत आमचे ओनर, त्यांनी मला वाटते ग्राउंडच्या बाहेरच आमचं कॉम्बिनेशन जुळवलं होतं. ते फक्त इम्पॅक्ट आतमध्ये टाकायचा होता आणि तो आमच्या खेळाडूंनी टाकला. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकली, आपण काय निर्णय स्वीकारला आहे? ऑब्विसली आम्ही चेस केलं आहे आणि मला वाटते आमच्या बॉलरनी चांगली बॉलिंग टाकली आणि बॅट्समननी चांगला खेळ केला. 1-2 पार्ट वगळता चांगला खेळ केला. तर आम्ही परत एकदा चेसिंगला जाऊ, फिल्डिंग करू पहिल्यांदा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. पहिला सामना जिंकला आहे दीपेश, खूप चांगलं कॉम्बिनेशन
आणि चांगले खेळाडू थोडेसे बॅकफुटला असताना नेहमी ज्याच्याकडनं चांगला खेळ झाला आहे दापोलीच्या मैदानावर किंवा दापोलीच्या संघासाठी तो हर्षद चमकला. हर्षदसाठी काय म्हणशील? हर्षद हा दापोड्यामधला सर्वात चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडून मला खूप अपेक्षा आहे. पण आता मात्र फाईट होणार आहे ती म्हणजेच एका अपोनंट जबरदस्त संघाची, ज्या संघाने मागच्या संघाला 50 धावींवर रोखलं. पण परिस्थिती अगोदरची खूप वेगळी होती. विजय पावलेने जो इम्पॅक्ट टाकला किंवा जी गोलंदाजी केली त्यामुळे समोरचा संघ थोडासा बॅकफुटला होता, पण चांगली धावसंख्या उभारली. अशा संघासमोर फाईट करायची आहे, काय डोक्यामध्ये चाललं आहे? काय नाही, नॅचरल गेम खेळू आम्ही आणि जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. जास्त काय विचारणार नाही. ऑल द बेस्ट दोघांसाठी, हार्दिक शुभेच्छा. सामना पण लगेच सुरू करणार आहोत आणि दोघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाणेफेक इथे संपन्न झाल्यानंतर विजय पावलेने मात्र नाणेफेक जिंकली आहे. जो मात्र PTC स्टार पडका खेळाडूचा गोलंदाज आहे, संघनायक आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अमर स्पोर्ट्स काष्णीच्या दीपेश माळीला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. तर ऑफिशियल ग्रुप पण कडून एक सूचना आलेली आहे की आतापर्यंत याच्या पुढचे जे सामने त्या सामन्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू तुम्ही आवर्जून पंचांकडे अपील करू शकता. अपील तुम्ही करत असताना रिव्ह्यू घेऊ शकता. ही मात्र मुभा आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. प्रेक्षकांसाठी एक सूचना असेल. वॅगनर कार आहे MH05 BS 2794 असा नंबर आहे. त्या गाडी वॅगनर गाडी आहे, कार आहे. त्या कारच्या फ्रंट साईडला पॉवर बँड केले आणि उन्हामुळे ते तापून ब्लास्ट होऊ शकतं. त्यासाठी वेगनर कार ब्राऊन कलरची आहे. ज्या कोणाची असेल तर कृपया ती कार काढा. कार नंबर आहे MH05 BS 2794. ही गाडी कृपया, ती पॉवर बँड आहे, ती कृपया उन्हात तापेल आणि ब्लास्ट होईल. त्यामुळेच तुम्हाला सूचना असेल की लवकरात लवकर आपण गाडीचा ताबा घ्या. विजय पावले विनंती करतो व्यासपीठावर आपण यायचं आहे. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देत आहोत. ब्युटिफुल परफॉर्मन्स, 4 गडी त्यांनी बाद केलेत या सामन्यामध्ये आणि त्यांना इथे सन्मानित केलं जाईल ॲज अ मॅन ऑफ द मॅच. आणि माणिक पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीरचा एक खूप सुंदर असा अवॉर्ड त्याला द्यायचा आहे. दिस इज अ ब्युटिफुल ट्रॉफी ॲज अ मॅन ऑफ द मॅच. चेंडू, बॅट याचं कॉम्बिनेशन तुम्हाला या ट्रॉफीत पाहायला मिळते. ब्युटिफुल ट्रॉफी आणि ग्रास, सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट की ग्रास आणि ग्रासवर बॅट आहे आणि बॉलसुद्धा आहे. माणिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी डिस्ट्रीब्यूट करत आहोत. अभिनंदन विजय, ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ बॉलर, ॲज अ आयकॉन प्लेअर. ही खूप मोठी जबाबदारी होती. या दोन्ही जबाबदारी पार पडत असताना आपल्या संघाला सामना जिंकून देण्यामध्ये एक मोठं यश मिळवून दिलं आहे आणि अभिनंदन विजयला आणि विजयच्या पूर्ण सामन्यासाठी सुद्धा पुढं स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅचकडे आपण लगेच वळणार आहोत. नाणेफेक मगाशी सूचित केलं आहे की नाणेफेक संपन्न झाली आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर विजय पावलेने निर्णय घेतला आहे PTC स्टार पडका संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे अमर स्पोर्ट्स कासने दीपेश माळीला फलंदाजी करण्यासाठी.
प्रीमियर लीग ठाणे 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 प्रीमियर लीग प्रीमियर लीग ठाणे प्रीमियर लीग इज द टायटल सॉन्ग ऑफ द TDP सीझन 2. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आपण थोडासा वेळ दिला होता दोन्ही संघांना, कारण आताच PTC स्टार पडगा सामना खेळून बाहेर आले होते आणि त्यांना मी 5 ते 10 मिनिटाचा वेळ दिला आहे. त्यामुळे सामना सुरू करायला हरकत नाही. विजय पावले आपण पूर्ण संघाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये या आणि ओपनिंग बॅट्समनसुद्धा लगेच दीपेश पांडेसुद्धा पाठवून द्यायचे आहेत. पंच रेडी आहेत, रमेश म्हात्रे आणि त्याचबरोबर शशांक पाटील पंचांच्या भूमिकेत या सामन्याची जबाबदारी सांभाळत असताना. आणि खास करून एक वेगळी रिक्वायरमेंट आहे विघ्नेश. आज ही स्पर्धा आपण पाहतो दुसऱ्या दिवसामध्ये तिसरा सामना इथे सुरू होतो आहे, पण पहिल्या इनिंगची सुरुवात कशी असेल यासाठी एक विशेष मागणी आली आहे. आणि विशेष मागणी अशी आहे की पहिल्या सत्राची सुरुवात विनोद पाटील आणि योगेश मडवी यांच्या माध्यमातून व्हावी अशी भरपूर इच्छा आहे. त्यामुळे प्लीज कंटिन्यू विनोद आणि योगेश मडवी, आपल्याला हे पहिलं सत्र इथे संपन्न करायचं आहे.